घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून दैन्य हरण केले. अध्याय 18. सिद्धमुनींना नामधारक म्हणतात. असे हे गुरुचरित्र कथामृत ऐकून माझी काही तृप्त होत नाही. मला आणखी कथामृत संजीवनी ऐकवाल तर कृपा होईल. सिद्धमुनी सांगतात, बिल्लवाडीला काही काळ गुप्त रूपाने राहून श्रीगुरु पुढे तीर्थांना पावन करीत करीत कृष्णा पंचगंगा संगमावरील कुरवपुराला गेले. महामातकांचा संहार करणारी ही पंचगंगा नदी येथे कृष्णेला येऊन मिळाली आहे. या मनोहर संगम स्थानाजवळ अमरापूर नावाचे अनुपम स्थान आहे. येथील अमरेश्वर म्हणजे प्रत्यक्ष विश्वनाथ आहे. त्याची पूजा केली असता मनुष्य अमर होतो. येथे कोटी तीर्थ असून त्यापैकी अष्टतीर्थे या कृष्णा प्रवाहात विशेष पवित्र अशी आहेत. कृष्णवेणी व पंचगंगा यांच्या संगमाचा महिमा तर काय सांगावा. येथील औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरु गुप्तरूपाने येऊन राहिले. पण पुढे भक्तजनांना तारणार्थ त्यांना कसे प्रकट व्हावे लागले पहा. श्रीगुरु अमरापूर ग्रामात भिक्षेला जाऊ लागले. तेथे एक सुशील वेदाभ्यासक ब्राह्मण शुष्क भिक्षा मागून निर्वाह करीत असे. त्याची पत्नीसुद्धा पतिसेवक अशी होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक मोठा घेवड्याचा वेल होता. एखाद्या दिवशी ब्राह्मणाला भिक्षा मिळाली नाही तर ते या वेलाच्या शेंगा शिजवून त्यावर उपजीविका करीत असत. ब्राह्मण नित्यनेमाने श्रीगुरूची पूजा करून घेवड्याचा शेंगाचा भाजीचा नैवेद्य अर्पण करीत असे. असे चालू असता श्रीगुरू एके दिवशी त्या विप्रमंदिराला भिक्षेकरिता गेले. विप्रस्त्रीने भक्तीने घातलेली शाकभाजीची भिक्षा घेऊन श्रीगुरू अतिसंतोषाने बाहेर पडले. संगमाकडे जाता जाता ब्राह्मणाच्या अंगणात पसरलेला घेवड्याचा वेलाचे मूळ उपटून तो सर्व वेल फेकून दिला. त्या ब्राह्मणाची भार्या व पुत्र सगळे दुःख करू लागले. काय आमचे दुर्दैव पहा. आम्ही त्या यतीश्वरांना काही त्रास का दिला होता. आमच्या तोंडचे अन्न त्यांनी का बरे काढून घ्यावे इत्यादी त्यांचा शोक ऐकून तो ब्राह्मण त्याच्यावर रागून म्हणाला, हे विश्व परमेश्वरी सत्तेने चालते. त्यानेच नाही का सर्व प्राणीमात्रांच्या आहाराची सोय करून ठेवली. आमचे प्रारब्धच वाईट, त्याचे फळ आम्हाला भोगायला हवं. ईश्वराला दोष कशाला देऊया. तो आमचे रक्षण करण्याला समर्थ असा भिक्षेला येऊन आमचे दारिद्र्य घेऊन गेला असे आपण का समजू नये. अशा रीतीने आपल्या पत्नीचे समाधान करून त्याने तो वेल गंगेत नेऊन टाकला आणि आता वेलाचे मूळ तरी कशाला ठेवावे म्हणून तो खणू लागला. पण काय चमत्कार पहा. मूळ उकडले तेव्हा त्याखाली त्याला धनाने भरलेला एक कुंभ सापडला. तो घरी नेऊन दाखविताच सर्वांना आनंद झाला. नंतर तो सर्वांना घेऊन संगमावर श्रीगुरूच्या दर्शनाला आला. श्रीगुरूची पूजा करून त्यांना हे सांगताच ते म्हणाले, तुम्ही हे कोणालाही सांगू नका. आपल्या घरी पुत्रपौत्रासह सुखाने नांदा. सिद्धमूर्ती सांगतात, ज्यासी होईल श्री गुरुकृपा त्यासी कैंचे दैन्य बापा. अध्याय 18 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.